नमस्कार, जय जिनेंद्र। आज सिद्धक्षेत्र मांगीतुंगीची थोडक्यामध्ये आपण माहिती घेत आहोत। मांगीतुंगी हे सिद्धक्षेत्र महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे। हे क्षेत्र 2 प्रमुख शिखरांवरती वसलेलं आहे। मांगीगिरी आणि तुंगीगिरी ज्यांची समुद्र सपाटीपासून उंची 4343 आणि 4366 फूट आहे। या ठिकाणाला दक्षिणेचे समेत शिखरजी असं म्हटलेलं आहे, कारण येथे जवळपास 99 कोटी जैन मुनी निर्वाण प्राप्त केलेले आपणाला दिसून येते। मांगी आणि तुंगी या दोन्ही शिखरावरती अनेक प्राचीन जैन गुंफा आणि मूर्ती आहेत। मांगीगिरीवरती सीता गुफा, महावीर गुफा, आदिनाथ गुफा, शांतीनाथ, पार्श्वनाथ आणि रत्नत्रय गुफा आहेत। या गुफांमध्ये खड्गासन आणि पद्मासन स्थितीमध्ये अनेक तीर्थंकरांच्या मूर्त्या आहेत, ज्यांचं दर्शन भक्तांसाठी विशेष आहे। तुंगीगिरीवरती बलभद्र गुफा आणि नंदीश्वर छत्री आहे, जेथे बलभद्र आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्त्या आहेत। या ठिकाणी भगवान बाहुबलींची 31 फूट उंच मूर्ती उभारण्यात आलेली आहे, जी भक्तांसाठी आकर्षक केंद्र आहे। मांगीतुंगी क्षेत्राच्या पायथ्याशी 2 जैन मंदिरे आहेत आणि एक मानस्तंभ आहे, जे यात्रेकरूंना विश्रांती आणि धार्मिक क्रिया यासाठी सुविधा प्रदान करतात। या क्षेत्राला भेट देण्यासाठी 4500 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्यामुळे यात्रेकरूंच्या श्रद्धेची आणि समर्पणाची परीक्षा होते। श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मांगीतुंगी या ट्रस्टच्या वतीनं तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आपणाला पाहायला मिळते। मांगीतुंगी हे दिगंबर जैन धर्मीयांच्यासाठी विशेष महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जे त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आपणाला पाहायला मिळतं, जेथे दरवर्षी हजारो भक्त आणि पर्यटक भेट देत असतात, ज्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व अधिक वाढलेलं आपणाला दिसून येतं। त्याचबरोबर मांगीतुंगी पर्वतामध्ये उभारलेली 108 फूट उंच अहिंसा मूर्ती जैन धर्माच्या पहिल्या तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांना समर्पित केलेली आपणाला दिसून येते। ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेली असून जगातील सर्वात उंच जैन मूर्ती म्हणून ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झालेली आहे। या मूर्तीचे बांधकाम 1996 मध्ये सुरू झाले आणि 2016 मध्ये पूर्ण झाले। मूर्तीची स्थापना समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवरती करण्यात आलेली आहे। मूर्तीच्या पंचकल्याण आणि प्राणप्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक सोहळे फेब्रुवारी 2016 मध्ये संपन्न झालेले आहेत। अहिंसा मूर्ती जैन धर्माच्या अहिंसा तत्वाचे प्रतीक आहे आणि शांतता, अहिंसा आणि सहिष्णुतेचे संदेश त्याद्वारे आपणाला दिलेलं दिसून येतं। ही मूर्ती पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भक्त आणि पर्यटक मांगीतुंगी या ठिकाणी येतात। एवढी थोडक्यात माहिती मी दिलेली आहे। राजकुमार चौगुले, चिंचवाड। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।